नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक होती समयी हा लेखक उत्तम कांबळे यांचा पाठ अभ्यासणार आहोत. पाठ अभ्यासण्यापूर्वी लेखकांचा परिचय पाहूया. लेखक उत्तम कांबळे हे एक संपादक, साहित्यिक, पत्रकार तसेच प्रभावी वक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक प्रकारची पुस्तके लिहिलेली आहेत. यामध्ये आई समजून घेताना, एका स्वागताध्यक्षाची डायरी, वाट तुडवताना, माझी प्रयोगशील पत्रकारिता अशा प्रकारे आत्मकथनपर ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस, श्राद्ध, मिरवणूक, 50% ठसठस या प्रसिद्ध अशा कादंबऱ्या आहेत. कथा माणसांच्या, न दिसणारी लढाई, रंग माणसांचे, कावळे आणि माणसं, परत्या हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत. त्याचबरोबर थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट, निवडणुकीत भैरू हे ललित लेखनपर काही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर जागतिकीकरणात माझी कविता, नाशिक तू एक सुंदर कविता, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोचलो आपण, पाचव्या बोटावर सत्य हे त्यांचे कविता संग्रह अतिशय प्रसिद्ध आहेत. कुंभमेळा साधूंचा की संधी साधूंचा, देवदासी आणि नग्नपूजा, अनिष्ट प्रथा, भटक्यांचे लग्न हे संशोधनपर ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या पाठाच्या माध्यमातून आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्यासाठी ज्यांनी अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा जो काही परिचय आहे तो परिचय प्रस्तुत पाठातून लेखकाने करून दिला आहे. आणि हा पाठ डोंगरासाठी काही फुले 2008मध्ये उत्तम कांबळे यांनी या लिहिलेल्या अग्रलेखामधून प्रस्तुत पाठ घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय लेखकांनी या पाठातून केला आहे. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी अनुताईंच्या वाट्याला वैधव्य आले. अशात त्यांनी स्वतःला सावरलं. शिक्षणाची साथ स्वीकारून स्वतःच्या आयुष्याला नवीन वळण दिले आणि कोसबाड येथील आदिवासींच्या आयुष्यात ज्ञानाचे दीप प्रज्वलित केले. समयीप्रमाणे अनुताईंनी दुसऱ्यांचे आयुष्य प्रकाशमान केले. या सर्वांचे वर्णन या पाठातून लेखकांनी केले आहे. पाठ अभ्यासण्यापूर्वी अनुताई वाघ यांच्या कार्याचा आढावा आपण घेऊया. अनुताई वाघ यांचा जन्म 17 मार्च 1910 रोजी पुणे जिल्ह्यातील मोरगाव या ठिकाणी झाला. त्यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 1992 रोजी पालघर जिल्ह्यातील कोसबाड या ठिकाणी झाला. अनुताईंनी लिहिलेली पुस्तके, कोसबाडच्या टेकडीवरून हे त्यांचं अतिशय गाजलेलं असं आत्मचरित्र, त्याचबरोबर दाभोणच्या जंगलातून अनेक शिक्षणविषयक ग्रंथ, सईची सोबत हा कथासंग्रह, सहज शिक्षण, विकासवाडी दर्शन हे एक नाटक आहे, गुरुमाऊलींचे संदेश, त्याचबरोबर अनुताई यांचे कार्य, कोसबाड जिल्हा पालघर येथे 1947 ते 1992 अशी 47 वर्ष निरपेक्ष वृत्तीने आदिवासींच्या पुनर्वसनासाठी आणि बालशिक्षणासाठी त्यांनी कार्य केलेले आहे. त्याचबरोबर त्यांचं अतिशय गाजलेलं आत्मचरित्र म्हणजे कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तकाचं मुखपृष्ठ या चित्रामध्ये दिसत आहे. अनुताई वाघ यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान खालीलप्रमाणे आहेत. सहज शिक्षण या पुस्तकासाठी राष्ट्रीय पुरस्कार 1981 साली मिळालेला होता. त्याचबरोबर 1985 साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते. बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार आणि जमानालाल बजाज पुरस्कार, आदर्श शिक्षिका, दलित मित्र, आदर्श माता,
यांसारखे सन्मान त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर फाय फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार अशा विविध पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरलेल्या होत्या. आता आपण पाठाचा आशय पाहू. काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ 6 महिन्यांतच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासीमध्ये चांगलं स्थान मिळवलं. विद्यार्थी मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये फार मोठे दुःख असते, परंतु हे दुःख बाजूला सारून जो माणूस कार्य करत असतो तो आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. आणि अनुताई वाघ यांनी हेच केलेलं आहे की त्यांच्याही आयुष्यामध्ये अनेक प्रकारची वादळं निर्माण झाली, परंतु या वादळांचा सामना त्यांनी केलेला आहे. आणि जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर जो ज्ञानयज्ञ तेवत ठेवलेला होता, तो यज्ञ किंवा ते कार्य त्यांनी अखंडपणे पूर्ण केलेलं आहे किंवा त्या कार्यामध्ये त्या यशस्वी ठरलेले आहेत. कोसबाड हे एक गाव आहे. जिल्हा पालघर, तालुका डहाणू येथील एक गाव आहे. त्या ठिकाणी आदिवासी वस्ती अधिक प्रमाणात आहे. या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांनी हे फार मोठं काम केलेलं आहे आणि अशा या कार्याचा समावेश अगदी प्रथम श्रेणीमध्ये करावा लागेल असं लेखकांचं मत आहे. अनुताईंच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. इथे लेखक त्या कोसबाडच्या टेकडीचं वर्णन करताना म्हणतात की आयुष्यभर भूक व दारिद्र्य सोसणाऱ्या कोसबाडमधील आदिवासींना अनुताईंनी मायेची ऊब दिली. आदिवासींच्या जीवनातील अज्ञानाच्या अंधाराला दूर करण्यासाठी त्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली. आयुष्यभर हा ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या अनुताईंनी आदिवासींसाठी शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी अनेक रूपे व्यक्त केली.
आदिवासींना त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रयच दिला. अनुताईंच्या जाण्याने त्या लोकांना निराधार झाल्यासारखे वाटू लागले. जणू अनुताईंच्या मायेचा हात मृत्यूने आदिवासींच्या डोक्यावरून हिरावून घेतला होता. त्यामुळे अनुताईंच्या निधनाने कोसबाडमधील आदिवासींच्या डोळ्यात अश्रू आले व जणू कोसबाडची टेकडी हळहळली असे लेखकाने इथे वर्णन केलेले आहे. पुढे लेखक म्हणतात की थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेले अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. या ठिकाणी ताराबाई मोडक या भारतातील पहिल्या बाल शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणतात. कोसबाड या लहानशा गावात ताराबाईंनी 1957 मध्ये बाल शिक्षण कार्याला सुरुवात केली. महात्मा गांधीजींना प्रेरणास्रोत मानणाऱ्या ताराबाईंनी अनेक अडचणींवर मात करत दुर्गम जंगलातील या गावात ग्राम बाल शिक्षा केंद्र सुरू करून आदिवासीमध्ये बाल शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. अशा या ताराबाई मोडक. अनुताई वाघ यांचा वयाच्या केवळ 13व्या वर्षी विवाह झाला होता. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यांतच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला. भातुकलीचा खेळ म्हणजे लहान मुलांनी थोड्या वेळासाठी मांडलेला खोटा संसार. त्यात लहान मुली भांडी-कुंडी मांडणे, खोटा संसार करणे, एकमेकांना खाण्यास देणे असे खेळ खेळतात. अनुताईंचे लग्नही अगदी लहान वयात झालेले. संसार, वैवाहिक जीवन काय असते हे कळण्याचेही त्यांचे वय झाले नव्हते. 6 महिन्यांतच वैधव्य वाट्याला आल्याने अनुताईंचा हा संसार चालू होऊन लगेच मोडला. अगदी लहान मुलींच्या भातुकलीच्या खेळासारखा काही क्षणांतच संपला. म्हणून त्या ठिकाणी त्याला भातुकलीचा खेळ मोडला असं लेखकांनी वर्णन केलेले आहे. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास केला, पदवी मिळवली आणि समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. ज्ञानगंगा. ज्याप्रमाणे गंगा नदी ही एक विशाल जीवनदायिनी नदी आहे. ती ज्या परिसरातून वाहते तो परिसर, तेथील जीवन समृद्ध होते. ज्ञानाचेही तसेच आहे. ज्यांच्या आयुष्याला ज्ञानाचा स्पर्श होतो त्यांचे आयुष्य समृद्ध, प्रगत होते. दारिद्र्याने, परिस्थितीने, अज्ञानाने पिचलेल्या आदिवासींच्या आयुष्यात ज्ञानरूपी गंगा नेऊन अनुताईंनी त्यांचे आयुष्य अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. अशा प्रकारे ताराबाईंच्या या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केले. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. लेखक पुढे म्हणतात, रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण ते आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या
लोभस उजाडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यांसारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. विद्यार्थी मित्रांनो, अनुताईंनी रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना औपचारिक शिक्षण देण्याचे अवघड काम केले. आदिवासी लोकांमध्ये राहून त्यांना प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याचा पाया भक्कम करण्याचे अजोड कार्य अनुताईंनी केले. हे सारे त्या निस्वार्थी व निरपेक्ष वृत्तीने करत होत्या. त्या कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता हे कार्य करत होत्या. त्यांना केवळ ज्ञानदान करून इतरांची आयुष्य समृद्ध करण्याचा ध्यास होता. त्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले होते. अशा प्रकारे केवळ सेवाभाव मनात बाळगून कार्य करणाऱ्या अनुताई एक आदर्श व्यक्तिमत्व होत्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होते, ज्याला प्रसिद्धीच्या झगमगाटाची आवश्यकता नव्हती. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रांतही अनुताईंनी फार मोठे काम केले आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग, असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड काम असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं. ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञान प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं. कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणवले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. कोसबाडच्या टेकडीवरील आदिवासी स्थितिशील जीवन जगत होते. अनुताईंनी ज्ञानज्योत पेटवून आदिवासींचे भविष्य उज्ज्वल केले. अनुताईंनी शिक्षणाबरोबरच बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य अशा विषयांवरही खूप काम केले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग करणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. त्यांच्या अशा प्रकारच्या सर्वसमावेशक कार्यामुळे इतरांनाही मार्गदर्शन व प्रेरणा मिळत होती. म्हणूनच सर्व ठिकाणी उपयुक्त ठरेल अशा अनुताईंच्या कार्यामुळे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलेलं होतं. अनुताईंनी कार्यक्षेत्र म्हणून निवडलेल्या जव्हारमधील कोसबाड टेकडी ह्या भागात आदिवासींचे वास्तव्य होते. दारिद्र्याच्या खाईत अडकलेल्या या आदिवासींना शिक्षण देणं हे अत्यंत अवघड कार्य होते. परिवर्तनासाठी तयार नसणारी स्थितिशील वृत्ती असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात
ज्ञानज्योत पेटवणे अनुताईंना सहज शक्य नव्हते. या रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा इथल्या लोकांच्या विचारांवर पगडा होता. त्यामुळे अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झालेला होता. अनुताईंनी कोसबाडसारख्या आदिवासी क्षेत्रात प्रगतीचा ध्यास घेतला होता. हे सारे कार्य करताना त्यांना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या डगमगल्या नाहीत. मिळेल त्या ठिकाणी त्यांनी आपले शैक्षणिक वर्ग सुरू केले. निरपेक्ष वृत्तीने स्वतः झिजून त्यांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात जिद्दीने ज्ञानदीप लावले. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा अशी आज्ञा न करता त्या स्वतःच दिवा झाल्या. ज्याप्रमाणे दिवा स्वतः जळतो पण इतरांचे आयुष्य प्रकाशमान करतो, त्याप्रमाणे अनुताईंनीही आपले संपूर्ण आयुष्य या कार्यासाठी वाहून दिले. आपण ओल्या मातीतून चालतो तेव्हा आपल्या पायांचे ठसे त्या मातीवर उमटतात. त्यातून आपल्या जाण्याची दिशा आपल्या मागे चालणाऱ्यांना समजते. अनुताईंचे कार्य तसेच होते. त्यांनी केलेले कार्य त्यांच्या मागे असणाऱ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकते. अनुताईंचे जरी निधन झाले असले तरी त्यांचे कार्य शाश्वत आहे. अजूनही ते इतरांना दिशादर्शक ठरते. अनुताईंनी आपल्या वाट्याला आलेले दुःख बाजूला ठेवले आणि इतरांच्या आयुष्यात सुख पेरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कोसबाडसारख्या स्थितीशील आदिवासी वस्तीची निवड केली. आदिवासींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे सहज शक्य नव्हते, तरीही त्यांनी जिद्दीने कार्य केले. त्यांच्यामुळे कोसबाडमध्ये ज्ञानगंगा वाहू लागले. अनुताईंच्या कार्याला प्रसिद्धीचा झगमगाट नव्हता, मोठा थाटमाट नव्हता. त्यांचे कार्य हे मंदिरातल्या गाभाऱ्यातल्या मंद प्रकाश देणाऱ्या समईप्रमाणे होते. अनुताईंच्या कार्याला भव्यतेचा भपका नव्हता, तर सौम्यतेने इतरांचे आयुष्य प्रज्वलित करणारे हे पवित्र कार्य होते. समईतील वात स्वतः जळते परंतु इतरांना प्रकाश देते, तशा अनुताईही स्वतः इतरांसाठी झिजल्या. त्यामुळे अनुताईंना समईची उपमा सार्थ ठरते. अशा प्रकारे 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील. तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.